चला दोन्ही संघांचे 12th मॅन नाहीतर जे इम्पॅक्ट प्लेयर असतील ते इथे येऊन बसा. तर ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जिथे एका बाजूला मोहन सबर्बिया 40+ त्यांच्या विपक्ष फाईट करत असताना छत्रपती शिवाजीनगर 40+ हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 5 षटकांची मॅच आहे. दोन्ही टीम्स आपल्या राखीव खेळाडूने इथे येणं गरजेचं आहे. मोहन सबर्बिया 40+ तुमच्या एका प्लेअरने इथे असणं गरजेचं आहे. योगेश आपल्याला पाहायला मिळतील, बॉलिंग मार्क वरती येत आहेत. येस, मॅचला आता सुरुवात करायची आहे. ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. राजू आणि बिजू ही ओपनिंग पेयर आणि त्यांच्या विरोधामध्ये योगेश आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून पहिल्या षटकामध्ये तयार होतात. राजू यांच्या माध्यमातून कशी फटकेबाजी होती ते देखील पाहणं महत्वाचं असेल. पहिल्या ओव्हरमध्ये फिरकीचं आक्रमण योगेश यांच्या माध्यमातून कसं केलं जाईल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. मॅचला सुरुवात होती. दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा. इथे एक सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 1 आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट आला होता, त्यानंतर आलेला हा चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चार धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे स्ट्रोक चांगला आहे. फुल लेंथचा बॉल होता आणि त्यावरती आक्रमक हल्ला चढवला जातोय. चढवला गेलाय हल्ला आणि बोलतोय फलंदाजाचा बल्ला. बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार जे मात्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 8 रन 8 धावा धावफलकावरती. पहिला बॉल डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार जे मात्र आलेले आपण पाहू शकतो. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी पुन्हा एकदा हा कडक स्ट्रोक पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 3 चौकार जे मात्र फलंदाज राजू यांच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम फटकेबाजी होती. पहिल्या बॉलवरती जर पाहायला गेलं तर मोठा स्ट्रोक मारू शकले नाही, मात्र त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती जर पाहायला गेलं तर चौकार पाहायला मिळाले. चौकारांची हॅट्रिक जी मात्र होत असताना पाहायला मिळते. तर उद्योजक आणि समाजसेवक, एक दमदार आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे तुषारजी म्हस्के यांच्या माध्यमातून मात्र 1000 रुपये समालोचकांसाठी आलेले आहेत. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. ना बॅक टू दी क्रिकेट आपण पाहतो. इथे बॅक टू बॅक 3 चौकार जे मात्र आले होते, त्यानंतर एक सिंगल धाव पाहायला मिळते. म्हणजे धावा ज्या मात्र थांबत नाहीयेत.
एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 13 रन 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर पहिली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर कुठे ना कुठे मोमेंटम स्वतःच्या बाजूने इथे केलेला पाहायला मिळतोय छत्रपती शिवाजीनगर 40+ या संघाने. आणि त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करेल मी राजू यांचं 3 चौकार त्यांच्या माध्यमातून आलेत. दुसऱ्या बाजूला योगेश थोडीशी खराब गोलंदाजी करतायत पहिल्या ओव्हरमध्ये. त्यांच्या बाजूने मोमेंटम त्यांना घ्यायचं होतं, मात्र राजू यांनी पूर्ण प्रकारे त्यांच्या नावावरती ती ओव्हर केलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक आहे, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. आज आपल्याला एकंदरीत 8 सामने जे मात्र कव्हर करायचेत. टाइम लिमिट आहे, सो रिक्वेस्ट करतोय थोडंसं सहकार्य करा. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय, ड्राईव्ह केलंय, मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. स्वतःला स्ट्रेच केलं आणि त्यानंतर फिल्डिंग चांगली लॉंग ऑफ मध्ये होतीये, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. आणि अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 15 रन. 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगल्या प्रकारे फटकेबाजी जी मात्र आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये, अप्रतिम फटकेबाजी होती. धावसंख्या जी मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 15 या आकड्यावरती. आता कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल आणि त्याची कामगिरी कशी होती हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. मात्र भरोसा कुठे ना कुठे दाखवण्यात आलाय दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज आपण पाहतोय मुकेश यांच्यावरती. मुकेश यांच्या माध्यमातून नावाला साजेशी कामगिरी होतीये का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पहिलाच बॉल यॉर्क लेनचा बॉल होता, अगदी त्याला सन्मान दिलाय. एक सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल धावेच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आहेत. पार्टी आज आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो, वेदांत बोलतोय. अरे आज आला का नाही? पुल करायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल. फिल्डर येऊ शकले असे थोडंसं जजमेंट खराब राहिलं. आणि तोपर्यंत जर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल धावेच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला 2 सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 17 या आकड्यावरती. इथे देखील बॅट स्विंग चांगली होती, मात्र चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल आले, त्यानंतर डॉट बॉल येतोय. इथे देखील मिसटॅम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धाव कंप्लीट होतीये.
विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा आहेत. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पुष्कर शिवांश 40+, पीके अँड सन्स 40+, मॅगी 11 आणि सायली एक्स चारही संघांनी रेडी राहायचे मॅचच्या दृष्टिकोनातून. कोणाचीही मॅच कधीही लागू शकते या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पुष्कर शिवांश 40+, पीके अँड सन्स 40+, सायली एक्स आणि मॅगी 11 कुठलीही मॅच कधीही लागू शकते. रेग्युलर फॉर्मॅट किंवा 40+, कुठली मॅच तिसरी असू शकते. त्यामुळे विनंती आहे चारही कॅप्टन्सनी उपस्थिती दाखवायची आहे. विजू यांच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. इंडिव्हिज्युअल 3 चेंडूंमध्ये 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. मुकेश यांचं कौतुक करेल ज्याप्रमाणे मुकेश यांनी गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एक विकेट देखील कॅरी केलेली आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी स्लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल धाव पाहायला मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळालं. 4 धावांचं षटक होतं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. मॅगी 11 टीम कॅप्टन आणि सायली एक्स टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. दोन षटकांची समाप्ती होती. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चांगल्या प्रकारे कमबॅक मुकेश यांनी दुसऱ्या षटकामध्ये केले. पहिल्यामध्ये 15 आले मात्र त्यानंतर पुन्हा एकदा क्विक रिप्लाय दिलाय. अवघ्या 4 धावांचं षटक मुकेश यांचं होतं. त्यानंतर अय्यूब आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. अय्यूब यांच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी होते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय अय्यूब जे मात्र बॉलिंग मार्कवरती तयार होतील. थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. दोन्ही टीम्स रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. टिप बॉल ओव्हर देखील आहे. टिप बॉल ओव्हर मध्ये डिफेन्सिव्ह अप्रोच केलं जाईल की अटॅकिंग इंटेंट दाखवलं जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अय्यूब आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती मंगेश आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राजू. पहिलाच बॉल अतिरिक्त स्विंग या चेंडूला प्रदान झाली होती. आउटसाइड लेग अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. इसे रक्षकापासून थोडासा दूर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि आपण पाहू शकतो व्हाईट बॉल. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल चांगल्या प्रकारे हा चेंडूने वळण घेतलं होतं. इथे एक सिंगल धाव ची मात्र पाहायला मिळते. सिंगल धावेच्या मदतीने 21 धावा च्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. अय्यूब चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतात. ज्यावेळेस त्यांचा ग्रुप होता त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली होती. दोन धावा सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू डॉट बॉलची समाप्ती होतीये. डीजे पप्पे यांची देखील पुनश्च एकदा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. क्रिकेट विथ म्युझिक या समीकरणाला त्यांच्या माध्यमातून सातत्याने जागलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून शीतपेय देखील आहे. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. यावेळेस नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. No+1 2 धावा एक्स्ट्राच्या एकंदरीत पाहायला मिळतील. टीमची टोटल 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पुढील बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटच्या बॉलवरती फ्री हिटिंग केली जाते का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. मंगेश जे मात्र तयार आहेत. सध्याच्या स्थितीला स्ट्रायकिंग एंड वरती 2 चेंडूंमध्ये 2 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. स्टेप आउट केलंय. शरीरापासून दूर चेंडू पाहायला मिळतोय आणि येस व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या धावा जास्त प्रमाणात या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाल्या. आधीच जर पाहायला गेलं तर वायडिश लाईनला टार्गेट केलं होतं. त्यानंतर जर पाहायला गेलं तर तिथून कट करत असताना एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चांगला चेंडू आहे.
फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टेक कुठे ना कुठे एस टी रक्षकाने देखील केली होती. जर एस्टन जवळ असता तर मात्र मे बी विकेट जाऊ शकली असती. इथे डॉट येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा 4 आलेल्या पाहायला मिळाल्या. त्याला वगळता 3 चेंडूंमध्ये फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा अफाम पुल करण्याचा प्रयत्न. मिसटाइम स्ट्रोक, फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन होतोय आणि गडी इथे गमावला गेलाय. आपण पाहू शकतो दुसरा मंगेश बॅक टू दी पवेलियन. 50च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या 2 आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय मंगेश बॅक टू दी पवेलियन. पुष्कर शिवांश 40+11, पीके अँड सन्स 40+11, सायली एक्स आणि त्यासोबत मॅगी 11. चारही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर इथे उपस्थित राहायचंय. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. उद्योजक तथा समाजसेवक आणि दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे, हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आपल्या सर्वांचं लाडकं आणि आवडतं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे संदीपजी लकडे सर. आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. 9 दिवस चालणारी, दिवस रात्र चालणारी क्रीडा स्पर्धा जी मात्र आपण पाहू शकतो. त्यांची टीम देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. महेश दादा देखील मे बी ऍक्शन मध्ये असतील. मात्र नियोजनाच्या भूमिकेमध्ये आमचे महेश दादा पाहायला मिळत आहेत. खूप मेहनत ते देखील करतायत. पहिल्या बॉल पासून शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांची मेहनत पाहायला मिळते. त्यानंतर जर पाहायला गेलं तर बाळादादा असतील ते देखील खूप मेहनत घेत आहेत. समीर दादा असतील ते देखील खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी करतायत. उदय दादा असतील ते देखील खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी करतायत. हे सर्व आपल्याला आर्ट पाहायला मिळतं. ते त्या मागचे हे सर्व आर्टिस्ट आहेत. फक्त आपल्याला 9 दिवसाची स्पर्धा पाहायला मिळते. मात्र त्यामागे 2 महिन्यापूर्वीची जी मेहनत आहे त्या मेहनतीचे हे सर्व शिल्पकार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आज फुललेली फळलेली आपल्याला पाहायला मिळते. 8 दिवस जी मेहनत केली, आज जर पाहायला गेलं तर 9वा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तो आजचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे डॉट बॉल येतोय आणि 5 धावांचं हे देखील षटक होतं. इकॉनॉमिकल गोलंदाजी या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळाली. एक्स्ट्राच्या 4 धावा आणि विथ द बॅट एकच धाव पाहायला मिळाली. 24 धावा धावफलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आले का कॅप्टन आले. चला सायली एक्स चे कॅप्टन आणि मॅगी 11 चे कॅप्टन, तुम्हाला विनंती असेल कृपया करून तुम्ही स्टेजवर यावे नाणेफेकीसाठी. तीन षटकांची समाप्ती होती. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
चौथं षटक मुकेश आपल्याला पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येथील धावा 4. इनसाइड आउट खेळलेला स्ट्रोक आणि त्यावरती 4 धावेंची मोहर. लॉंग ऑफला क्लिअर करत आलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल चौकारासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. पुढचा पाय थोडासा बाजूला केला आणि त्यानंतर इनसाइड आउट हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. इथे देखील कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर, एलिव्हेशन देखील प्रॉपर आणि बॉल करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी उत्तुंग ह्यूज मॅक्सिमम सिक्सर. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. बॅटची कडा लागली होती. एसटी रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 35 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा पाहायला मिळतात. थोडीशी पारी अडखळली होती. 3 षटकांमध्ये फक्त 24 धावा होत्या. तिथून चौथं षटक सुरू झालं ज्या मुकेश यांनी 4 धाव्यांचं षटक फेकलं होतं त्यांच्या विरोधामध्ये. पहिल्याच बॉलवरती आला चौकार. दुसऱ्या बॉलवरती उत्तुंग षटकार मारला आणि एक सिंगल धाव काढत असताना 35 पर्यंत धावसंख्या नेली आहे. इथे वाईड बॉल येईल. वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 36 या आकड्यावरती. असं वाटलं होतं 40 आतमध्ये धावसंख्या थांबू शकते, मात्र राजू यांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे फटकेबाजी झाली आता 55 ते 60 धावा देखील बनू शकतात. यावेळेस देखील फुलर यांचा बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. स्ट्रायकिंग एंडच्या राजू यांनी नकार दिला आणि जग्गू एफ पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपणे पोहोचले आणि कंप्लीट एक सिंगल धाव पाहायला मिळते. टीमची टोटल 37 विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37, ज्यामध्ये 27 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात राजू यांच्या बॅटमधून आलेले आहेत. इथे देखील वाईड बॉल येतोय. अडतीस धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चॉप करायचा प्रयत्न. चांगला चेंडू, यॉंग लाईनचा चेंडू होता. चॉप करायचा प्रयत्न. डॉटबॉलची समाप्ती होती. मोर युनायटेड टीमचा अभि आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचे, कारण दुबई येथून तुषारजी म्हस्के जे मात्र ही क्रीडा स्पर्धा एन्जॉय करतात आणि त्यांच्या माध्यमातून अभिसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सो अभि आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचे. आपले 1000 आमच्याकडे जमा आहेत. इथे कॅचची संधी होती, मात्र आपण पाहतोय एक सिंगल धाव येते. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. अभि आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर स्टेजवरती या. स्टेजशी संपर्क साधायचे. 19 धावा एकंदरीत 2 षटकांमध्ये मुकेश यांनी खर्च केले आणि टीमची टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर अभि आपण यावेळेस स्ट्रोक चांगला आहे.
फटका दर्जेदार पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉल वरती उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून. आले $1000 आले. षटकार जो मात्र पाहायला मिळतोय 45 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. लक्ष कॅमेरामॅन आपण थोडस कॅमेरा अभिच्या जवळ रोल करायचे. त्याला 1000 जीपेने आलेले आहेत. तुषारजी म्हस्के उद्योजक समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून 1000 जे मात्र आलेले आपल्याला पाहायला मिळतील. अभिसाठी क्रिकेटवरती खूप सारं प्रेम आहे, भरघोस प्रेम त्यांच्या माध्यमातून प्रत्येक क्रिकेटरवरती दिलं जातं. उद्योजक समाजसेवक आहेत, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि त्यांच्या माध्यमातून दुबईवरून ही मॅच एन्जॉय केली जाते आणि अभिसाठी 1000 कॅश प्राइज जे मात्र जीपे झालेलं आहे. बॅक टू द क्रिकेट. 45 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. षटकार पहिल्या बॉलवरती आला होता, त्यानंतर डॉट बॉल येतोय. विकास आपल्याला पाहायला मिळतील, झकास कामगिरी करतील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच झाली आहे कंप्लीट. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला होता, मात्र त्यानंतर क्विक रिप्लाय दिलाय आणि इथे फलंदाजाला बाद केलं जात आहे. विकेटचं पतन. नवीन फलंदाज आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती येत आहेत. सुरेश येत असताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी विकास यांनी केली, कमबॅक करून दिलंय. मात्र हा कमबॅक किती वेळ चालतंय ते देखील पाहणं महत्वाचं आहे. मिस टाइम स्ट्रोक. फुल लेंथचा बॉल होता, स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, माणस होता, धाडस देखील केला होता. मात्र शेवटच्या क्षणी नकार आला सुरेश यांच्या माध्यमातून आणि जग्गू हे पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचले. बॅट ग्राउंडेड केली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका, 50+ धावसंख्या आणि येणाऱ्या वे मध्ये फिल्डिंग टीम अर्थातच मोहन सबर्बी या 40+ या संघाला सेकंड इनिंग मध्ये थोडीशी दमछाक करावी लागू शकते. यावेळेस बॅटची कडा लागली होती. एसटी रक्षकाच्या माध्यमातून कुठे ना कुठे आपण पाहायला गेलं तर चेंडूला गॅदर करता आलं नाहीये. एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 47. 47 धावा. धावफलकावरती पाहायला मिळतील. ग्राउंड्समॅनचं काम थोडंसं कमी केलं जात आहे. जितकी धूळ आहे तितकी कमी होत असताना पाहायला मिळते. मात्र यावेळेस फटका फसला होता. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय, पॉइंट मध्ये अगदी चेंडू पोहोचलाय तोपर्यंत धावेंसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. 49 धावा धावफलकावरती आणि 50 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. पीके एंड सन्स 40+ टीम
शेवटचा ऑफिशियल पुकार आहे. जर आपला कोणी प्रतिनिधी आला असेल तर लवकरात लवकर आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. पीके अँड सन्स पुष्कर शिवांश 40+, दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवा. पीके अँड सन्स 40+ टीम उपस्थित आहे. विनंती असेल पुष्कर शिवांश 40+11 टीम आपण लवकरात लवकर कॅप्टनला पाठवा, कारण दूरवरचा पल्ला गाठत असताना पीके अँड सन्स 40+ टीम उपस्थित आहे. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. पुष्कर शिवांश 40+ टीम आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवा. कॅप्टनला लवकरात लवकर पाठवायचंय.
सर मॅच 2 मिनिटं थांबवायची आहे. छत्रपती शिवाजीनगर 40+ टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर थोडंसं स्टेज समोर यायचंय. कॅप्टननी यायचंय. छत्रपती शिवाजीनगर 40+ टीमचे कॅप्टन आपण 2 मिनिटं स्टेज समोर यायचंय. एकूण 50 धावा धावफलकावरती आणि 50 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. पीके अँड सन्स 40+ टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. पुन्हा एकदा शेवटचं पुकार असेल. पुष्कर शिवांश 40+ टीमच्या कॅप्टनला आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवा. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. विशाल येत आहेत तर दुसऱ्या बाजूला सरफराज स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमक हल्ला चढवला जातोय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर सरफराजच्या बॅटमधून आलाय. पहिल्याच बॉल वरती नेत्रदीपक स्ट्रोक चौकार. सध्या हवा जर पाहायला गेली तर लेफ्टी बॅटरसाठी चांगली आहे. अशा परिस्थितीमध्ये जरी मिसटाइम स्ट्रोक असला तरी देखील चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊ शकतो. आणि अशा पद्धतीमध्ये सरफराज हे स्ट्रायकिंग एंड वरती राहण्याचं काम केलं तर मात्र मोठे स्ट्रोक येतील यात काही शंका नाहीये. चांगला चेंडू आहे मात्र यष्टीरक्षकाचं देखील तितकंच कौतुक होणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता मात्र त्यानंतर क्विक रिप्लाय देत असताना येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आणि चांगलं कमबॅक इथे झालेलं पाहायला मिळतोय. पहिला बॉल चौकार त्यानंतर डॉट बॉल येतोय. मँगो आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. इथे मिस्टेक झाली आहे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून देखील आणि गोलंदाजाच्या माध्यमातून देखील. वाईट +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती दोन्ही पुढे जातीये जाऊन पोहोचलीये सध्याच्या स्थितीला 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपली पहिली मार्गस्थ पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार केला तर टिचून मारा होणं गरजेचं आहे. कुठे ना कुठे टिचून जर मारा झाला तर मात्र बॅटिंग टीम बॅकफूट वरती येऊ शकते. मात्र त्यासाठी गोलंदाजी तशी होणं गरजेचं आहे जी आतापर्यंत होत नाहीये. पुष्कर शिवांश 40+ टीम कॅप्टन शेवटचं ऑफिशियल तुम्हाला पुकार दिला जातोय. लवकरात लवकर कॅप्टनने टॉस साठी रिपोर्टिंग करा. फुल लेंथचा बॉल होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ड्राईव्ह करायचा प्रयत्न मँगो यांच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला होता मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. पायाने अडवण्याचा प्रयत्न चेंडूला होता आणि अडवण्यामध्ये यश देखील मिळालं. एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने 7 धावा आहेत.
रायटी लिफ्टी जो मात्र कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळेस असतो त्या त्या वेळेस गोलंदाजाला कुठे ना कुठे लाईन लेंथ शोधण्यासाठी थोडस वेळ लागतो. मात्र यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती ज्या खेळाडूने चौकार मारला होता त्याच्याच विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना इथे मात्र विकेट टिपली जातीये विशाल यांच्या माध्यमातून. सरफराज यांची खेळी संपुष्टात. सरफराज बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज अय्यूब आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती येतात. एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावरती आहेत. षट क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे 50 धावींचं. एकंदरीत जर पाहायला गेलं तर टार्गेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि 50 धावा चेस करत असताना कुठेतरी इथे दमछाक होईल की काय हा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतोय. कारण विकेट तर पडलेली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती न्यू बॅटर अय्यूब पाहायला मिळतील. लेफ्टीला रिप्लेस लेफ्टी करत असताना पाहायला मिळतोय. सो रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन हे मैदानाच्या आतमध्ये अजूनही ठेवण्याचं काम केलं जातंय जेणेकरून जे गोलंदाज आहेत त्यांना टप्पा कुठे ना कुठे शोधायला वेळ लागला पाहिजे. एरर व्हायला पाहिजेत यासाठी ते आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे लाऊड अपील करण्यात आली होती. मात्र अंपायर सांगतात डेंजर एंड वरती स्वतः गोलंदाज होता आणि तेच सांगितलं जात आहे. डेंजर एंड वरती स्वतः गोलंदाज होता त्यामुळे कुठे ना कुठे ब्लाइंड स्पॉट क्रिएट होतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी स्टंपच्या समोर स्टंप आणि अंपायर यांच्यामध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाज विशाल होते. अशा परिस्थितीमध्ये बेनिफिट ऑफ डाऊट फलंदाजाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे आपण पाहतो लिगबाजची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. टीमची टोटल 8 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यात आता समीकरण येऊन ठेपलंय 24 चेंडू विजयासाठी 42 धावेंची गरज. चला विनंती असेल प्रत्येक षटकानंतर वेग घ्यायचं नाहीये. प्रत्येक षटकानंतर वेग घेऊ नका. छत्रपती शिवाजीनगर 40+ टीम यानंतरच्या मॅचेस मध्ये टायमर लावलं जाईल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी असेल आणि पूर्ण इनिंगसाठी 25 मिनिटांचा अवधी असेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. त्यापेक्षा जर एक्स्ट्रा एकही मिनिटं झालं तर मात्र पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. या गोष्टीची नोंद करून घ्या. पहिले 8 दिवस आणि आज देखील जर पाहायला गेलं आतापर्यंत कोणाला पॅनल्टी लावली नाहीये. कारण फेअर क्रिकेट झालं पाहिजे यासाठी पॅनल्टी लावण्यात आली नाही. मात्र मित्रांनो टाई एका हाताने वाजत नाही. आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय. तुमच्या माध्यमातून देखील सहकार्याची अपेक्षा जे मात्र आम्हाला आहे. सो विनंती आहे थोडंसं सहकार्य करा. 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. याच दरम्यान अनुज मोरे सरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. पहिलाच बॉल फुलल यांचा ड्राईव्ह केलाय फिल्डरच्या माध्यमातून. मिस्टेक. जणू काही दुपारच्या सत्रामध्ये अय्यूब यांनी चायसोबत जेवणासोबत भाकरी नाही तर नशीब खाऊन आलेत की काय. कारण लक फॅक्टर त्यांचा ऑन होत असताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि नशिबाचा येतोय चौकार. नशिबाचा चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 12 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. सुधाकर जे मात्र तयार होत आहेत. इथे देखील पूल केलाय मात्र फक्त
किती धावा मिळतील ते पाहणं महत्वाचं आहे. सिंगल कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 14 वरती जाऊन पोहोचली आहे. अनुज मोरे सरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचं देखील सहर्ष स्वागत यंदा कर्तव्य आहे. चौदा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. क्विक हँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपील केली जाते आणि येस अपील उचलून दिली आहे. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी झाली मात्र एसटी रक्षकाचं जास्त कौतुक होणं गरजेचं आहे. विकेटचं पतन होतोय. दुसऱ्या गडी बाद होईल 14 आकड्यावरती. क्विक रिफ्लेक्सेस आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. मित्रांनो थोडंसं सहकार्य करा. नवीन बॅटर रेडी राहायचंय. जसा फलंदाज बाद होईल लगेच नवीन बॅटर येईल आणि टीम हर्डल घ्यायचं नाहीये. या गोष्टीची नोंद करून घ्या. चौदा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर मुकेश पाहायला मिळतील. सुधाकर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक चांगलाय. इनफिल्डला भेदलाय. नो मॅन्स लँड मधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट आणि बॉल सीमा पार. मिथिल धावा 4. येतोय पलटवार. आलाय चौकार. 18 धावा आहेत. मुकेशच्या बॅट मधून पहिला चौकार पाहायला मिळतो इनिंगचा. पहिल्याच बॉलवरती जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट केलं. चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 आकड्यावरती विजयासाठी 32 धावांची अजूनही गरज आहे. अजून एक इथे देखील रेडारच्या चेंडूला रेडारच्या बाहेर ढकललाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग ऑनला क्लिअर करत डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. सिक्सर. चो 24 रन झालेले आहेत. 24. एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 25 25 धावा विजयासाठी 19 चेंडू सॉरी 18 बॉल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत आणि आता अजूनही 25 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये 25 झालेत. 18 चेंडूंमध्ये अजूनही 25 धाव्यांची गरज. टेप बॉलची ओव्हर आता आपल्याला पाहायला मिळेल. ज्या टेप बॉलच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती मोहन सबर्बिया 40+ या संघाच्या माध्यमातून. 25 धावा झाल्यात. 25 धाव्यांची अजूनही गरज आहे. 5 धाव्यांचं पहिल्या इनिंग मध्ये षटक होतं. अय्यूब ज्यांच्या माध्यमातून ते षटक हाताळण्यात आलं होतं. एक्स्ट्राच्या स्वरूपात 4 धावा होत्या. एकच बॅटकट होती आणि चांगली गोलंदाजी टाकली होती. वेळ वाचवणं गरजेचं राहील. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. छत्रपती शिवाजीनगर 40+ टीम खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतलं जात आहे.
पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वाईड येतोय. वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल 26. 18 बॉल 24 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. अठरा बॉल 24 हे इक्वेशन. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फेज ओपन केला होता. कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे 28. 17 चेंडू आणि 22 धावेंची गरज. 17 बॉल आणि 22 धावेंची गरज ही इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. लाऊड अपील केली जाते आउटसाइड लेग. हा चेंडू पाहायला मिळाला आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव आता टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 27 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. 17 मध्ये 23 धाव्यांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 4 ते 5 सिंगल, एक मोठा फटका आणि सामन्यामध्ये पूर्ण प्रकारे मोहन सबर्बिया 40+ हा संघ फ्रंट फूट वरती जाऊ शकतो. पुष्कर शिवांश 40+ टीम कॅप्टन पुनश्च एकदा पुकार असेल. सायली एक्स आणि त्या सोबतीला मॅगी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित राहायचे. सायली एक्स आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं मॅगी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन चला उपस्थित राहा. आपण तुमचा देखील टॉस करून घेणार आहोत. तीस धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अपील केली जाते. ह्यूज अपील होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉल पासून प्रत्येक बॉल वरती अपील होत असताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडूने स्विंग जे मात्र प्रदान झालं आणि त्यामुळे कुठे ना कुठे असं गोलंदाजाला वाटलं मे बी बॅटची एज लागली असावी. एकतीस धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. सो 19 धाव्यांची अजूनही गरज असेल. पुन्हा एकदा अपील करण्यात आली होती. इथे मात्र एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. एका सिंगल धावेच्या मदतीने येस लेगबायच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धावेच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती आहेत आणि समीकरण येऊन टेपले 12 चेंडू 18 धाव्यांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल.
3 षटकांची समाप्ती, 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात, 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. मॅगी 11 टीम कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आणि सायली एक्स 11 टीम चला कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थित दाखवा. आपण टॉस जो मात्र करणार आहोत. अनंता वाघ उर्फ मॅगी यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. महेश दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करून घेऊ. बारा चेंडू आणि 18 धाव्यांची गरज, हे इक्वेशन पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. 12 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. खूप जास्त अवधी घेतला जातोय. थोडेसे शफल झाले होते. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं. मिड विकेट स्क्वेली ग्रीझनला मात्र येतोय हा डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. समीकरण येऊन टेपलंय. 11 चेंडू विजयासाठी 18 धाव्यांची गरज. अकरा चेंडूंमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. स्ट्रोक चांगला आहे, मात्र डीप मध्ये वेकेंट एरिया पाहायला मिळेल. मिड विकेटचा फिल्डर स्क्वेलिग मध्ये येईल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 34 धावा. 10 चेंडूंमध्ये 16 धाव्यांची गरज. 2 मोठे फटके अशी मात्र इथे गरजेचे. 2 मोठ्या फटक्यांमध्ये या मॅचचं प्रतिबिंब जे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. मात्र ते 2 मोठे फटके येतील की नाही ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. कॅच इथे झाली ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 9 चेंडूंमध्ये आता 14 धाव्यांची गरज. मँगो आणि मुकेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोघांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे टेम्परामेंट दाखवला जातोय. पीके अँड सन्स टीमचे संपूर्ण स्क्वॉड रेडी आहे. मात्र पुष्कर शिवांश 40+ टीम आपल्या कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थित दाखवायचे. 36 धावा आहेत. विजयासाठी अजूनही 14 धाव्यांची गरज. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅट स्विंग चांगली होती, मात्र इथे डॉट बॉलची समाप्ती होतीये. समीकरण 8 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. 8 चेंडू आणि 14 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. मँगो स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. मँगो यांच्या माध्यमातून मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, आयोजक आणि ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकार होती अशी आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व, अर्थातच या स्पर्धेचे जनक आयोजक संदीपजी लकडे साहेबांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. यावेळेस डॉट बॉल येतोय. 7 चेंडूंमध्ये 14 धाव्यांची गरज. सायली एक्स टीमचे कॅप्टन आपण देखील उपस्थित राहायचे. सात चेंडू 14 धावा. मिस टाइम स्ट्रोक होता आणि इथे आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलंय. धावाच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होतोय. आता समीकरण येऊन टेपला येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेंची अजूनही गरज असेल. 7 चेंडू 14 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम हर्डल घ्यायचं नाहीये. 6 चेंडूंमध्ये 14 धावेंची गरज. टीम हर्डल घ्यायचं नाहीये. छत्रपती शिवाजीनगर 40+ टीम खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे. सातत्याने मी उल्लेख करतोय, पुकार देखील देतोय, तरी देखील तुमच्या माध्यमातून खूप जास्त अवधी घेण्यात येतोय. 35च्या आसपास मिनिटं लागलेली आहेत आतापर्यंत. सो रिक्वेस्ट आहे आपण थोडंसं सहकार्य करा.
4 षटकांची समाप्ती 36 धावाच्या मात्र धावफलकावरती विजयासाठी 6 चेंडू आणि 14 धावेंची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विशाल येतात, ज्या विशाल यांनी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती असे विशाल आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्कवरती तयार होतील, या डिफेंडिंग षटकामध्ये येत आहेत. मोहन सबर्बिया 40+, त्यांचे विपक्ष छत्रपती शिवाजीनगर 40+. हे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतो. चांगलं बॅटल रंगत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 4 षटकांमध्ये पहिल्या इनिंगचा विचार केला तर चांगली धावसंख्या बनली नव्हती, मात्र शेवटच्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे धावसंख्या बनली होती. 50 पर्यंत टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलं आणि इथे आपण पाहतोय 18 चेंडूंमध्ये 24 धावेंची गरज असताना आता समीकरण येऊन ठेपलंय 5 चेंडूंमध्ये 14 धावेंची गरज. मॅच मध्ये आता फ्रंट फूट वरती छत्रपती शिवाजीनगर 40+ पाहायला मिळतोय. इथे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला हा चेंडू पाहायला मिळाला. वाईडिश लाईनला टार्गेट करायचं होतं. वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती इकडे पुढे जातीये. समीकरण 5 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल खेचून मारण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो तर आला होता, मात्र थोडासा लेझी थ्रो पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होतील. आता समीकरण 4 चेंडू 11 धावा. मुकेश ज्यावरती आता दारामदार असेल, मुकेश यांच्या माध्यमातून पुढील 2 बॉल वरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका जर आला तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा मोहन सबर्बिया 40+ हा संघ फ्रंट फूट वरती येऊ शकतो. इथे स्ट्रोक चांगलाय, फटका अप्रतिम आणि चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी मुकेशच्या बॅट मधून येतोय. मॅचचं समीकरण जिवंत करणारा लॉंग ऑन ला क्लिअर करत 6. आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी अजूनही जर पाहायला गेलं तर 5 धावेंची गरज. पीके अँड सन्स संपूर्ण संघाचा विचार केला स्टारकास्टनी भरलेला संघ आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकतो विकी दादा पाहायला मिळतील, त्यानंतर आपण पाहू शकतो आबा कारंडे देखील असतील, त्यानंतर पाहायला गेलं तर बॉबी दादा देखील पाहायला मिळतील, पिंट्या जोशी ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. स्टारकास्टनी भरलेली टीम आहे. पिंट्या जोशी विरोधी संघामध्ये मे बी. आज संपूर्ण स्टारकास्ट इथे उपस्थित आहे. 3 चेंडू 5 धावेंची अजूनही गरज. 10 चेंडू 22 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन मुकेश यांचं पाहायला मिळत आहे. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत आणि इथे कॅच झाली. ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील. आता समीकरण येऊन टेपलंय 2 चेंडू आणि 3 धावेंची गरज. बसलेले खेळाडू देखील आता जागेवरती उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत. कॅचेस विन द मॅचेस समीकरण उद्ध्वस्त होत आहे. रोहित शर्माची कॅच सुटली होती, 264 धावा त्याने बनवल्या होत्या. इतिहास घडलं होतं. मॅक्सवेलची कॅच सुटली होती अफगाणिस्तान विरुद्ध, त्याने 200 धावा बनवल्या. लंगडत होता मात्र मॅच हरून दिली नाही आणि त्यानंतर विश्वचषक जिंकले होते. इतिहास घडलं होतं. पुन्हा एकदा मिस्टेक होत असताना पाहायला मिळतीये आणि इथे 2201 धाव. नशीब कुठे ना कुठे मोहन सबर्बिया 40+ या संघाच्या बाजूने सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. एका चेंडू मध्ये आता 2 धावेंची गरज आहे. एकही धाव जर आली नाही तर छत्रपती, एका चेंडू मध्ये 2 धावेंची गरज. कंपल्सरी नाही, टॉस सुपर ओव्हर देखील होऊ शकते, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे.
एक धाव जर आली तर सुपर ओव्हर होईल. 2 धावा जर आल्या तर मोहन सबर्बिया 40+ संघ जिंकेल. एकही धाव जर आली नाही छत्रपती शिवाजीनगर 40+ संघ जिंकेल. त्यामुळे काहीही होऊ शकतं. एका चेंडूमध्ये 2 धाव्यांची गरज आहे. चेंडू हवेमध्ये, कॅचची शक्यता आणि कॅच होतीये कंप्लीट. आणि अशा रीतीने आपण पाहतोय सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजीनगर 40+ या संघाने. वेल प्लेड टीम, हार्ड लक टफ लक. मोहन सबर्बिया 40+. अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचच्या दिवशीला आपण वळणार आहोत. ज्यांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, 4 धाव्यांचं षटक होतं. त्यानंतर 18 मध्ये फिनिशिंग टच देत असताना 34 धाव्यांची फलंदाजी पाहायला मिळाली असे राजू आपल्याला पाहायला मिळतील. प्लेअर ऑफ द मॅच असतील राजू. आपण एस